उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, समर्थ सेवेकरी, आज गुरुवार अर्थात गुरुवार आणि रविवार हे दोन वार स्वामींच्या कार्याचे आहेत हे आपणाला विदित आहेत। या ठिकाणी जनतेचा दरबार भरवला जातो आणि या स्वामींच्या दरबारामध्ये जगातून, देशातून, राज्यातून, ग्रामीण भागातून असंख्य भाविक आपली सेवा रुजू करण्यासाठी, आपल्या समस्या मांडण्यासाठी, आपल्या वाट्याला आलेली सेवा करण्यासाठी खरं तर स्वामींनी आपणाला बोलवलेलं आहे। आताच गुरुजींनी आपणाला सांगितलं, तथापि आज 16 जानेवारी छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिवस आहे। ही बाब फार कमी लोकांना माहीत आहे, परंतु हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजांनी अचेतू हिमालय या भारतीय संस्कृतीचं महत्त्व अखिल मानवजातीपर्यंत त्यांनी खूप मेहनतीनं पोचवलं। कुठलंही जात पात, उच्च नीच, कनिष्ठ श्रेष्ठ हे सर्व भाग बाजूला ठेवून आपण जी सद्गुरूंची प्रार्थना समसकाला पाहू म्हणतो, त्याप्रमाणे सर्वांना समसकाला पाहू याप्रमाणे त्यांनी या संस्कृतीची जडणघडण केली, म्हणून त्यांना जाणता राजा म्हणतात। उगाच जाणता राजा म्हणत नाही। परवा आपण राजमाता जिजाऊ साहेबांचा जन्मदिन साजरा करताना शिंदखेड राजाला बरेच उपक्रम झाले आणि आपलं एक ग्रहपाठ अपूर्ण आहे काही वर्षापासून, कोरोनापासून। आमच्या भारतातल्या साऱ्या भगिनींनी एक विचारणा केलेली आहे की आपण शिंदखेड राजा या ठिकाणी भगिनींसाठी नव्हे, जिजामातेचा जीवनादर्श नव्या पिढ्यांपर्यंत रुजवण्यासाठी, भारतीय संस्कृती समृद्ध करण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्यांच्या जन्मभूमीत, त्यांच्या माहेरी भगिनींनी एकत्र येऊन भगिनींबद्दल त्या ठिकाणी एक सत्संग मेळावा व्हावा। कारण सत्संग मेळावा घेण्याचं कारणही तसंच आहे। या देशाला उगाच भारत माता म्हणत नाही, जगात कुठल्याच देशाला माता म्हणत नाही, ना अमेरिका, ना जपान, ना जर्मनी, ना अन्य खंड तथा राष्ट्र। फक्त भारतालाच भारत माता म्हणण्याचं जे प्रयोजन आहे, त्याला जिजाऊसारख्या, राणी लक्ष्मीबाईसारख्या, सावित्रीबाई फुलेंसारख्या अनेक महामाता आहेत। या देशात अनेक राजमाता झाल्या, त्यात कौसल्या, सुमित्रा, कैकेयी असतील, सीतामाई, द्रौपदी असतील, रामायण महाभारत वेदकाळातल्या अनेक माता असतील। यांचे जीवनादर्श या महाराष्ट्रानं आज तगायत पाळलेले आहेत। म्हणून हा शिवाजीराजांचा महाराष्ट्र आहे, हा तुकाराम महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा संत मालिकेचा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा आहे, सर्वांना न्याय देणारा महाराष्ट्र आहे। आणि या महाराष्ट्रामध्ये जर हे संस्कार चांगले रुजवले तर या राज्यातली आणि देशातली जी व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी आहे ही फक्त भगिनी थांबू शकतात। म्हणून या देशाला भारत माता का म्हणतात याचं कारण आपणाला कळेल।
याही पुढे जाऊन तुम्ही गुरुचरित्र वाचता, त्या गुरुचरित्रामध्ये अध्याय क्रमांक 4मध्ये सत्व बघण्यासाठी आलेले प्रमुख देव ब्रह्मा विष्णू महेश अनुसूयेनं त्यांना बघतात क्षणी नुसते नेत्र उघडल्याबरोबर त्यांची 1 दिवसाची बालकं झाली. देवांना बालकं करण्याची क्षमता भारतीय मातांमध्ये आहे. एवढं सामर्थ्य, एवढं तेज भारतीय मातांमध्ये आहे. म्हणून या देशाला भारत माता म्हणतात, अशी बहुत कारणं आहेत. म्हणून आपण कुठलाही जय जयकार करताना भारत माता की जय हे का म्हणतो, याला सर्वस्वी जबाबदार आमच्या माता भगिनी आहेत. म्हणून पुन्हा एकदा शिंदखेड राजासारख्या ठिकाणी मोठ्या संख्येनं भगिनींनी जमावं, त्याचं नियोजन करावं आणि भारतीय संस्कृती जोपासताना प्रचंड सुशिकता, नम्रता, सदाचार या साऱ्या कुटुंबशास्त्राचा आणि समाजशास्त्राचा जो अभ्यास केलेल्या भगिनी आहेत, यांनी एकत्र येऊन आपले विचार नव्या पिढ्यांपर्यंत जर मांडले तर वाढणारे किंतु परंतु घटस्फोट फारकती या गोष्टी त्वरित थांबतील. म्हणून यासाठी हे सारे जीवनादर्श ज्यांच्या ज्यांच्याजवळ आहेत त्यांचं नाव सातत्यानं घेणं क्रमप्राप्त आहे. विषयांतर न करता येणाऱ्या 6 ते 10 फेब्रुवारी या काळात आपण नाशिक येथे कृषी महोत्सव आयोजित करत आहोत आणि शेतकऱ्यांना सर्वार्थानं कर्तबगार समृद्ध बनवण्यासाठी त्यांच्या डोक्यावर वाढतं कर्ज त्याचं सूत्रबद्ध नियोजन करण्यासाठी आणि कर्जमुक्त होण्यासाठी जे काही अध्यात्मातून उपाय आहेत, त्यासाठी आगामी 21 जानेवारी रोजी वेरूळ येथे ज्योतिर्लिंगात जवळ असणाऱ्या मैदानात यंत्रराज हा एक आध्यात्मिक सोहळा तमाम कर्जानं पीडित झालेल्या कुटुंबियांसाठी नवे डोक्यावरचं कर्ज खाली आणण्यासाठी आणि समृद्धीकडे जीवन पोचवण्यासाठी या आयोजनाचं प्रयोजन आहे. म्हणून आपणा सर्वांना विदित आहेच, नसेल तर आमचे प्रतिनिधी यंत्रराज या संदर्भात तपशिलात माहिती आपणास देतील. त्यात आपण आवश्यक संबंधित कुटुंबियांनी हजेरी लावावी आणि त्याची माहिती आगाऊ आपण समजावून घ्यावी. तसेच तारीख 31 जानेवारी अहिल्यानगर तथा जुनं अहमदनगर असलेला जवळ तालुका राहुरी या ठिकाणी मोठा सत्संग मेळावा राज्याच्या वतीनं आयोजित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यातून सर्व मान्यवर प्रतिनिधी आणि जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी त्या उपक्रमाला हजेरी लावून कार्यक्रमात शोभा वाढवणार आहेत, उपकृत करणार आहेत. त्या ठिकाणी नवग्रहांपैकी राहूंचं स्थान, तथापि ज्यांना राहूची पीडा आहे, जन्मपत्रिकेत राहूचं स्थान खराब आहे, अशांनी त्या उपक्रमाला येऊन त्या ठिकाणी यावर दिलेला उपाय आणि माहिती संबंधितांनी समजून घेण्यासाठी अवश्य यावं. त्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या वतीनं नाशिक विभाग जो आहे त्यात 5 जिल्हे मोडतात. त्यापैकी नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार या 5 जिल्ह्यांनी 26 मार्च रोजी शिरपूर या मध्यवर्ती ठिकाणी महासत्संगाचं आयोजन केलेलं आहे आणि ही माहिती आपणाला असावी म्हणून सांगण्याचं हे प्रयोजन. तथापि
या कार्याच्या अंतरंगाकडे वळताना आजची उद्याची नवी भावी पिढी पालकांना वृद्धांना सांभाळणारी असावी, श्रावणबाळ तथा पुंडलिकाप्रमाणे असावी, असा खटाटो मूल्य शिक्षणाचा सातत्यानं या कार्यातून आमचे गुरुजन प्रतिनिधी वाड्या वस्ती गणिक पोचवत आहेत, शाळा विद्यापीठा गणिक पोचवत आहेत आणि नवी पिढी या देशाची व्यसनमुक्त असावी, देशाचं संरक्षण करणारी असावी, कुटुंबाचं संरक्षण करणारी असावी आणि निर्व्यसनी असावी. आज देशाला खिळखिळं करण्याचं काम पाश्चिमात्य काही प्रतिनिधी करतायत की ड्रग आणलेलं आहे आणि त्या ड्रगमुळं नवी पिढी नामशेष होणार आहे. या सीमेवर तुम्हाला एकही नौजवान देशाचं रक्षण करण्याला दिसणार नाही, अशी काळजी या देशाला व्यसनाधीन करण्याचं षडयंत्र संबंधित प्रतिनिधी करतायत. म्हणून यातून देश वाचवायचा असेल, धर्म वाचवायचा असेल, धर्मांतर वाचवायचं असेल तर आपणाला खूप संस्कार नव्या पिढ्यांच्या अंतःकरणावर करावे लागतील. असा एकही जिल्हा नाही की तिथे धर्मांतर नाही, असा एकही जिल्हा नाही की तिथे व्यसनं पोचली नाहीत. म्हणून हा जरा चिंतेचा विषय आहे आणि चिंतामुक्त जीवन जगायचं असेल तर त्याचं नाव आहे संस्कार. संस्कार केले तर संस्कृती टिकेन, संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकला तरच देश टिकेन. ही बाब तशी खूप गांभीर्याची आहे. म्हणून आपण अत्यंत गांभीर्यानं आपण या देशाचे नागरिक आहोत, महाराष्ट्रातले आपण रहिवासी आहोत. म्हणून हा देशाची एक भारतीय संस्कृती ज्या मूल्यांमध्ये आहे ती मूल्य आपण टिकवणं, त्याला कुटुंबशास्त्र आणि राजशास्त्र असं म्हणतात. तर ही सर्व शास्त्र आपणाला यातून पाळणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आमच्या गुरुजनांनी कंबर कसून राज्यात असणाऱ्या सर्व शाळा विद्यापीठं या ठिकाणी शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या तिघांना जवळ करण्याचं काम ते करत आहेत. त्यात विद्यार्थ्यांना कसं शिकवावं, त्यांना एक पाठी होण्यासाठी, गुणवत्ता यादीत पास होण्यासाठी काही उपाय आहेत का? आहेत. इथे सरस्वती किट आहे आणि त्या किटमध्ये बुद्धीचं दैवत जे आहे ते गणपती सरस्वती आहे आणि त्यांना आपणाकडून काय अपेक्षित आहे, विद्यार्थ्यांकडून काय अपेक्षित आहे, त्याची इत्थंभूत वित्तम बातमी या किटमध्ये आहे. म्हणून आपण दर शुद्ध पंचमीला पालकांनी तथा गुरुजनांनी मुलांच्या जिभेच्या शेंड्यावर ऐम हा जो शब्द आहे तो मधानं दर्भाच्या काडीनं लिहिला तर त्या जिभेवर सरस्वतीचा वास असतो, हे विधान आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण विद्यार्थ्यांना बुद्धीच्या दैवतांचं वळण लावणं, त्यात त्यांच्या मनावर नवे अंतःकरणावर चांगले संस्कार करणं ही आपली सर्वांची जिम्मेदारी. म्हणून विद्यार्थ्यांनी कसं शिकावं, शिक्षकांनी कसं शिकवावं, हा त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता तथा मानसशास्त्र हे शिक्षकाला माहीत पाहिजे. जसं डॉक्टर लोक नाडी पकडून वात, कफ, पित्त ओळखतात तसं शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांची मानसिकता कृपया सांभाळून शिकवावं आणि याहीपेक्षा पालकांनी कसं वागावं हे कुटुंबशास्त्र आहे. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांशी निदान रोज एकदा तरी संवाद ठेवावा. आमचे पालक परीक्षाजवळ आली, एकच वाक्य त्यांच्याजवळ, एकच टेप आहे, तू अभ्यास करत नाही, तू अभ्यास करत नाही. असं खूप वेळा बोलल्यावर खरंच मुलं अभ्यास करत नाही. म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांच्याबद्दल थोडं गौरव उद्गार काढावेत किंवा तू चांगला अभ्यास करतोस, करतेस, असाच चांगला अभ्यास रोजीला करत जा,
असं जर मधुर वाक्य बोललात, विद्यार्थी नक्कीच अभ्यास करतील. म्हणून पालकशास्त्र, कुटुंबशास्त्र याचा मेळ घालण्याचं काम आमचे गुरुजन प्रतिनिधी सातत्यानं शाळा विद्यापीठांमध्ये वाड्या वस्ती गणित ते हे विचार पोचवत असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी कसं वागावं, कसं आहारशास्त्राचे नियम पाळावेत, बाहेरचं फास्ट फूड कसं टाळावं, आज बाजारात आमिष दाखवणारे जे काही फास्ट फूडसारखे पदार्थ आहेत, चॉकलेटसारखी काही मिठाया आहेत, ह्या जर विद्यार्थ्यांनी टाळल्या तर त्यांचं आरोग्य निरोगी राहील. म्हणून या अत्यंत हिताच्या बाबी या विभागातून आमचे गुरुजन प्रतिनिधी काही ग्रंथाच्या माध्यमातून त्यांना उदाहरणं देतात. त्यांनी काही ग्रंथ आणलेले ते दाखवत आहेत. त्यापूर्वी ग्रंथ वाचले तर संत समजतील आणि संत समजले तर भगवंताकडे जाता येईल. म्हणून ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनाची तेरीज आहे. आणि येणेप्रमाणे जर आपण हे कुटुंबशास्त्र, धर्मशास्त्र, समाजशास्त्र याचा मेळ घातला तर मला वाटतं बऱ्यापैकी किंतु परंतु चिंता निपटल्या जातील आणि चिंतामुक्त जीवन जगण्याला आपणाला एक चांगली संधी मिळेल, हे कळकळीचं सांगणं आहे. तर पुढचा विभाग इथे प्रश्न उत्तर आणि मार्गदर्शक प्रतिनिधी आलेले आहेत. आज दिवसभरात या जनता दरबारामध्ये असंख्य भाविकांनी असंख्य प्रश्न आमच्याकडे लेखी आणलेले आहेत. कृपया तोंडी आणू नका. आणि जे पेपर सोडवलेले आहेत ते आमच्याकडनं आणता हे उभे असणारे जे प्रतिनिधी आहेत यांच्याकडून एकदा नाही 4 वेळा समजून घ्या. बऱ्याच जणांना काय वाटतं ते समजून घेण्यात काही अनभिज्ञता आहे आणि त्यामुळं गडबड होते आणि दिलेला कार्यक्रम घरी बरोबर केला जात नाही. ध ऐवजी मा केला जातो, असं नको व्हायला. म्हणून या सर्व बाबी दिलेला लेखी उपक्रम आहे, उभे असणाऱ्या प्रतिनिधींद्वारा तो 4 वेळा आपण समाधान होवे पावे तो समजून घेण्याचं करावं. त्यामध्ये आज बऱ्याच मुलामुलींच्या विवाहाचे प्रश्न आपण विचारलेले आहेत, शिक्षणाचे प्रश्न विचारलेले आहेत, काही आजारपणाचे प्रश्न विचारलेले आहेत, काही नोकरीचे प्रश्न आहेत, अपत्याचे प्रश्न आहेत, घरकुलांचे प्रश्न आहेत आणि शेवटचा प्रश्न मनःशांतीचा आहे. ह्या साऱ्या समस्यांची खैरात जनता दरबारात स्वामींपुढे केल्यावर स्वामींच्या आशीर्वादानं काहींना घरी जाईपर्यंत त्याची अनुभूती येते. आणि ही ऊर्जा आपण इथून आपल्या घरी पोचताना सांगितलेल्या सेवा आपण कटाक्षानं कृपया लेखी स्वरूपात दिलेल्या सेवा आपण समजावून घ्याव्यात, समाधान होवे पावे तो समजून घ्याव्यात. म्हणून हे सांगण्याचं प्रयोजन. म्हणून इथे उभे असणारे हे सारे प्रतिनिधी 18 विभागातले हे काही गव्हर्मेंट सर्वंट म्हणून आलेले नाहीत, तर ते सेवा म्हणून तमाम मानवजातीची मोफत सेवा म्हणून, विनाशुल्क म्हणून ही एक सेवा आहे आणि ही सेवा देण्यासाठी ते आलेले आहेत. कृपया गैरसमज नसावा. म्हणून आपण ह्या सेवाभावी कार्यामध्ये विनामूल्य मार्गदर्शनाद्वारा देशात, जगात, राज्यात, तालुक्यात विनामूल्य प्रश्न उत्तराचं काम चालतं. या कार्यात आमचा जो प्रतिनिधी आहे तो कुणाकडून फी दक्षिणा रुपया घेत नाही आणि जे कोणी घेत असतील ते या मार्गाशी संबंधित नाही, हे पण आपण समजून घ्यावं. म्हणून ही जो स्पष्ट वक्तव्य आणि पारदर्शकता आहे ही आपणाला यापुढेही जनमानसामध्ये पोचवणं क्रमप्राप्त आहे. तर पुढचा विभाग या ठिकाणी विवाह मंडळ आलेलं आहे. आज खूप मोठ्या प्रमाणात पालकांनी आपली विचारणा मुलामुलींच्या विवाहासंदर्भात केलेली आहे आणि आत्ता या मिनिटाला आमच्या विवाह मंडळाकडे सुमारे 1.5 लाखापेक्षा अधिक वधूवरांची नोंद उपलब्ध आहे, ऑनलाईनसुद्धा.
काहींना पुनर्विवाह काही कारणास्तव करावा लागतो, त्यांच्यासाठी सुद्धा. म्हणून या सर्व बाबी इथे विवाह मंडळात आपण आपल्या वेळेत थोडासा वेळ द्या. काही लोक अगदी घोड्यावर राहतात की जसं इथं वर तयारच आहे किंवा वधू तयारच आहे, नाताच काम झालं पाहिजे, असं उतावीळपणानं विवाह करू नका. त्याला काही अवधी लागतो आणि या अवधीनुसार आपण जर विवाह मंडळाशी संवाद साधला, संपर्क केला, तर आपणाला सांगायचा आशय असा आहे की गेल्या 70 वर्षात या कार्याच्या माध्यमातून स्वामींच्या आशीर्वादातून ज्यांची विवाह ऋणानुबंधिक झाली, आज तगायत एकही घटस्फोट फारकती झालेल्या नाहीत. म्हणून आपणाला जीवित सुखी करायचं असेल तर कृपया फार आपण ऋणानुबंधिक विवाहाच्या पद्धतीनं अवखळ बुद्धी सोडून मुलामुलींची विवाह जमवावीत, करावीत, पक्की करावीत. पूर्वी आमची जुनी माणसं सही निशाणी डाव्या हाताचा अंगठा, पण वधूवरांचं परीक्षण करण्यात नंबर 1. ते कुठे शाळा कॉलेजमध्ये कधी गेले नाही शिकायला, पण वधू परीक्षणाच्या वेळी जाताना मुलीला 10 पावलं चालायला लावायचे, हातपाय धुवून. चालण्याचा उद्देश त्यांचा सत्य लपून ठेवता येत नाही असा होता. चालताना बोलताना हाव भाव, हातापायाची बोटं यावर लक्ष जायचं दुरूनच. ज्यांचे हातापायाची बोटं सरळ, स्वभाव सरळ, पत्रिका बघण्याची गरज नाही. ज्यांची बोटं तेडीमेडी, स्वभाव त्याप्रमाणे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहू नये. या ग्रंथाच्या आधारावर यापूर्वी कधी घटस्फोट झाले नाही आणि आज पत्रिका जमवूनही महानगरांमध्ये 53% घटस्फोट चाललेले आहेत. ही बाब अत्यंत प्रखर चिंतनीय आहे आणि बऱ्याच कोर्टांमध्ये सारे खटले फारकतींचे आहेत मोठ्या प्रमाणात. हे महाराष्ट्राला, देशाला शोभणारं आहे काय? हा महाराष्ट्र कुणाचा आहे? संतश्रेष्ठ तुकारामांचा आहे, शिवाजीराजांचा आहे, संत मालिकेचा आहे. आणि अशा महाराष्ट्रात जर असं झालं तर आपण महाराष्ट्रात राहण्यास योग्य आहोत का, लायक आहोत का? आपणाला जीवनादर्श त्यांचा समजला का? हे समाजशास्त्र, इतिहास सर्वांना, नव्या पिढ्यांना, कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या लोकांना हे कोण पोचवेल? या मोबाईल टी व्हीमुळं ही संस्कृतीची वाताहत झालेली आहे, हे आम्हाला माहीत आहे. पण त्याचा कमीत कमी वापर करावा. विद्यार्थ्यांजवळ मोबाईल देऊच नये असा सुद्धा फतवा सरकारनं अंमलात आणावा, तरच थोडीफार संस्कृती जी ग्रामीण भागात टिकून आहे ती टिकेल. अन्यथा मोबाईलचं जर व्यसन लागलं, ती माणसं आजच मनोरुग्ण होतील. त्यांना काही सुचतच नाही. रस्त्यानं चालताना सुद्धा समोर गाडी येते, ते लक्ष मोबाईलकडे असतं. गाडी ड्रायव्हिंग करताना सुद्धा अनेक लोक मोबाईलशी संवाद साधतात, त्यामुळं अपघात मोबाईलमुळं होतात असं म्हणायला बिलकुल अतिशयोक्ती नाही. म्हणून ह्या ज्या साऱ्या बाबी आहेत त्याचा वापर नियंत्रणात आणि अति अल्प असावा, हे सांगण्याचं प्रयोजन आहे, विरोध नाही. असो तर आपण विवाह मंडळातून या साऱ्या बाबी समजावून घेताना बिना हुंड्यानं, बिना सोन्या नाण्यानं, अति अल्प खर्चानं मुलामुलींची विवाह आपणाला करायची आहेत. एवढंच नाही, ज्या कुटुंबात आत्महत्या पीडित मुलामुलींची विवाह बाकी आहेत, देशाचं रक्षण करणारे शहीद जवान आहेत. उद्याच्या 26 जानेवारीला आपण राष्ट्राचा जो सन्मान करतो आणि ज्यांनी राष्ट्राचे राखण करणारे आमचे नौजवान आहेत, जे शहीद झालेले आहेत, त्यांच्या मुलामुलींचे लग्नाचे प्रश्न आज ऐरणीवर आहेत. हे आपणाला माहीत असावेत. त्यांची विवाह आपणाला करायची आहेत रुपया गोळा करून, वर्गणी गोळा करून.
शेतकरी कुटुंबात आत्महत्या केलेल्या पालकांच्या मुलामुलींची विवाह आपणाला करायची आहेत सामुदायिक पद्धतीनं, हुंडा न घेता. या साऱ्या बाबी समाजशास्त्रात आपल्याकडे खुणावत आहेत, डोकावत आहेत, विचारत आहेत, बोलत आहेत. त्याला विवाह मंडळ म्हणतात. म्हणून आपण आगामी 6 ते 10 फेब्रुवारी या काळात साऱ्या शेतकऱ्यांना आवाहन आहे, तगडं आव्हान आहे. आज शेतकऱ्यांच्या घरात कुणी मुली देत नाही, का तर त्यांना नोकरी नाही. नोकरी नाही म्हणून छोकरी देत नाही. ही अवस्था लपून ठेवता येत नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 55 लघुउद्योग आणि काही कंपन्या त्या ठिकाणी येणार आहेत. त्यांना तिथे त्यांच्या पायावर उभं करण्याला एक नामी संधी, बेरोजगारांना, सुशिक्षित बेकारांना ही नामी संधी या कृषी विभागातून उपलब्ध केलेली आहे. ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी या पूर्वतयारीला लागावं आणि स्वतःच्या पायावर उभं राहून स्वावलंबी जीवनाचा मार्ग शोधावा, हे कळकळीचं आवाहन आहे. या कार्यात फक्त कर्मकांड करा असं बिलकुल सांगितलं जात नाही. या कार्यामध्ये 20% अध्यात्म आणि 80% सामाजिक बांधिलकी या कार्यानं आचरणात आणण्यासाठी हे 18 विभाग कार्यरत केलेले आहेत. म्हणून आपण कृपया त्याची कास धरावी. विवाह मंडळावर खूप बोलता येईल, परंतु वेळ, समय आणि आपली मानसिकता याचा मेळ घालून आपणाला हे सगळं करावं लागणार आहे. तर पुढचा विभाग कृषी प्रतिनिधी आलेले आहेत. आमचे शेतीत काम करणारे कृषी प्रतिनिधींनी आपला परिचय देऊन त्यांनी भारतीय कृषीशास्त्र तथा कृषी गीता इथे आणलेली आहे. शेतीचं मूलभूत महत्त्व, माती परीक्षण, पाणी परीक्षण, बीज परीक्षण, शेती कशी करावी, पडोशी भागात असणारी सेंद्रिय दैवतं त्यांचा सन्मान प्रति अमावस्येला कसा करावा बिना खर्चाचा, भाकरी, कांदा, चटणी, नारळ त्या देवतेला कसं अर्पण करावं, या साऱ्या बाबी आशीर्वादाच्या आहेत, आत्महत्या टाळण्याच्या आहेत. आणि अजून एक औषध आत्महत्या टाळण्याचं आहे, ते म्हणजे गाय. इथे आज तगायत या देशामध्ये भगवान श्रीकृष्णांपासून, छत्रपती राजांपासून गाडगे बाबा तुकडोजींपर्यंत साऱ्या संत मालिकेनं गायी पाळा, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गायी पाळा, गायी पाळा. का पाळा? इथे आमच्याकडं गाईचं एक पंचगव्य आलेलं आहे, ते पाकिट आणून दाखवावं प्रतिनिधींनी. प्रति शनी, रवी किंवा आठवड्यातून ज्या ज्या वेळी आपल्याला मनशांतीची उणीव असेल, मनशांती ठीक नसेल, काही तापट लोक असतील, त्यांनी दीपावलीला जसं आपण उटणं लावतो तसं यातली एक चमचाभर पावडर एका वाटीत पाण्याबरोबर काढून स्नानापूर्वी अंगाला लावून, ते गाईचे 5 द्रव्य आहेत, गाईचं शेण, गाईचं गोमूत्र, गाईचं दूध, तूप, दही, 1-1 चमचा त्याचं पावडर बनवलेली आहे. आणि ती पावडर आपण स्नानापूर्वी अंगाला लावून स्नान केलं, तुम्हाला कुठल्याही प्रयागसारख्या ठिकाणी सर्वांना जाणं अशक्य आहे, कुशावर्तावर, रामकुंडावर सर्वजण जाऊ शकणार नाही, पण तेवढं ऊर्जा, तेवढं सामर्थ्य एका गायीत आहे. आणि ते स्नान आपण घरच्या घरी करावं, हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून आपणाला तुझे आहे तुझपाशी जागा चुकालाशी या उक्तीप्रमाणे सारी तीर्थक्षेत्र तुमच्याच जवळ आहेत, समजून घेणारे हवे आहेत. म्हणून आपणाला तेवढं सामर्थ्य गायीमध्ये आहे. आणि गाय देशीच असावी, अन्य गायी नसाव्या. ही जी दुसरी गाय न्यूझीलंडमधून, डेन्मार्कमधून आली, ती गाय नाही आहे. कृपया गैरसमज टाळा. म्हणून भारतीय गोवंश असणाऱ्या गायी आणि त्यांचं असणारं महत्त्व आज डेन्मार्क, स्वीडन, नेदरलँडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात
त्यांनी गिरगाई पाळलेल्या आहेत, देशी गाई भारताच्या पाळलेल्या आहेत. त्यांच्याकडे एकही जर्सी गाय नाही. त्या सगळ्या इकडे आम्ही आयात केलेल्या आहेत. तपशिलात बोलणं उचित नाही, आपण सुज्ञ आहात. म्हणून आपणाला अत्यंत कळकळीचं सांगणं आहे की या गाईचं अनामिक महत्त्व, तिच्या पोटात असणारे मूलभूत घटक जे आहेत. आज आमच्या एका प्रतिनिधीनं एक ग्रंथ इंग्लिशमध्ये छापून आणला. माणसाच्याही पोटात काही असे पंचेंद्रिय आहेत की त्यामध्ये खूप मोठी ऊर्जा आहेत. त्यांनी लातूरून आलेले प्रतिनिधी आहेत मामडगे, त्यांनी आपला परिचय द्यायचा आहे. मागाशी त्यांच्या एका ग्रंथाचं सुद्धा प्रकाशन केलेलं आहे. भगवान विष्णूंचं जे अतिउच्च सूक्त आहे त्याला पंचपवमान सूक्त म्हणतात. आणि पंचपवमान म्हणजे आपले जे प्रमुख 5 इंद्रिय आहेत त्या उद्देशानं आपण त्यांचं रोज हवन करत असतो. तुम्ही कधी पंचपवमान सूक्त वाचलं नसेल, संस्कृतमध्ये ते आहेत. पूर्वी फार लाखातून एखादा पुरोहित तो वाचायचा, लाखातून. बऱ्याच पुरोहितांना सुद्धा ते माहीत नाही. स्वादिष्टाया मधिष्ठाया इंद्राय पातवे सुता, हे जे पंच इंद्रिय आहेत, कसं अन्न खावं की त्याचं पचन हे 5 इंद्रिय करतील की जेणेकरून तुम्हाला ती ऊर्जा मिळेल. तुमचं निरोगी जीवन, शरीर बल संपन्न जीवन, ही 5 इंद्रिय आपल्याला मदत करत असतात. त्याचं इंग्लिशमध्ये त्यांनी आज तो ग्रंथ आणलेला आहे. आम्ही त्यांना सांगितलं इंग्लिश आम्हाला कळणार नाही, परंतु त्याचं मराठी भाषांतर किंवा हिंदी भाषांतर केलं. तमाम भारतीयांपर्यंत आहार विहार आचार विचार याचा मेळ घालण्याला निश्चितपणे हे ज्ञान उपयोगी ठरेल. जठराचं काय काम आहे, हृदयाचं काय काम आहे, मेंदूचं काय काम आहे, ही सारी इंद्रिय पंच इंद्रिय इतकी कामाची आहेत की आत्म्यानं शरीराला ओळखणं असं म्हणता येईल. कारण या ज्ञानेश्वर भावंडांनी यावर खूप अभ्यास केला आणि त्यातून सर्व धर्मग्रंथातून 4च ओळी सार काढला. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी आल्या. हे अर्थ तसे मराठीत बोलायला सोपे आहेत, पण त्याची कृती आचरणात आणणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे, तपशिलात न बोलता. कारण यावर बोललं तर खूप वेळ जाईल, कारण काहींना हे आवडेल काहींना आवडणार नाही. परंतु अन्नामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम ही पंच इंद्रिय करतात. म्हणून आज हा इंग्लिश ग्रंथ त्यांनी प्रकाशन करताना आपण त्याचं मराठीतून आचरणातून आहारातून त्याचं कसं पालन करावं हे अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर आपलं निरोगी जीवन आपणाला ठेवायचं असेल तर कृपया 5 पांढऱ्या वस्तू कमी खा किंवा बंद करा. त्या आपण रोज आहारात खातो, त्या पांढऱ्या रंगाच्या आहेत. एक, चहात वापरणारी साखर. आज त्या साखरेनं घराघरात डायबेटिक्स पोचवलेलं आहे. असं एकही घर महाराष्ट्रात भारतात नाही की तिथे शुगर गेलेली नाही, साखर वाढलेली नाही. पूर्वी खांडसरी होती, ती त्यानं कधी शुगर वाढत नव्हती. पण आता डोळे असून माहीत असून त्यात केमिकल गंधक टाकलं जातं आणि तिला पांढरं बनवलं जातं. दुसरं बेकरी, तिसरं मैदा, चौथं साबुदाणा. या साऱ्या बाबी ज्या आहेत त्या लपून ठेवता येणार नाहीत. तुम्ही साबुदाणा उपवासाच्या दिवशी खाता, एक वाटीभर साबुदाणा खा, खिचडी, एक ग्लासभर पाणी प्या. पोटामध्ये त्या जठरावर चिकट असा स्लॅब पडतो आणि काही केल्यानं भूक लागत नाही. आमच्या इथे बसलेल्या साऱ्या भगिनी त्या खिचडीला एवढ्या कंटाळलेल्या आहेत, आता पर्याय नाही म्हणून त्या खातात. त्याला पर्याय आहेत, त्याला पर्याय आहेत. त्याला शिंगाडा नावाची वनस्पती आहे, राजगिरा नावाची वनस्पती आहे. ते इतकं हलकं फुलकं अन्न आहे की त्यानं पंच इंद्रियाला पचनशक्तीला कुठलाही त्रास होत नाही. हे खरं तर डॉक्टरांनी सांगायला पाहिजे, पण ते का सांगत नाही मला माहीत नाही. म्हणून या 5 पांढऱ्या वस्तू ज्या आहेत त्या कमीत कमी टाळण्याचा आपण प्रयत्न करा.
पाचवं आहे मीठ टाटांचं. ते एवढं विषारी मीठ आहे की आज तुम्ही 9-10 वर्षाच्या मुलांना किडन्या फेल झाल्यात, शुगर वाढलेली आहे, मेंदू काम करत नाही. आणि वस्तुस्थिती सांगताना आम्ही त्या फॅक्टरीला काही वर्षापूर्वी भेट दिली टाटांची. ती बेट द्वारकेला आहे. नाकाला रुमाल लावून सुद्धा पोचणं मुश्किल आहे, एवढी दुर्गंधी. त्यात 16 केमिकल्स मिक्स केलेले आहेत मीठ पांढरं होण्यासाठी. आणि याही पलीकडे जे मीठ बनवतात कामगार, बऱ्यापैकी सगळ्यांना हत्ती आजार झालेले आहेत, असे जाड पाय झालेले आहेत. हत्ती आजार कधीच कोणी बरा करू शकत नाही. म्हणजे अशी अवस्था या देशात. चाललंय काय, सरकार काय करतंय, माणसं काय करतात, शास्त्रज्ञ काय करतात, आणि माणसाचं जीवन वाऱ्यावर आहे. म्हणून आपणाला अत्यंत नम्रपणे आमच्या डॉक्टर लॉबीनं खरं या देशामध्ये या साऱ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यावर वेळीच दखल घ्यावी आणि लोकांचं जीवित वाचवावं, त्यांना निरोगी जीवनाकडे न्यावं. ईश्वरानं त्यांना जेवढं आयुष्य दिलेलं आहे त्यांना चांगलं जगू द्यावं. यावर खूप बोलण्यासारखे विषय काहींना न पटणारे असतील, परंतु नाईलाज आहे. म्हणून या ठिकाणी आमचे डॉक्टर लोकसुद्धा आलेले आहेत. त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन इथे दर गुरुवार रविवारी कमीत कमी 100 कॅन्सर रुग्ण येतात, कमीत कमी. आणि बिना शस्त्रक्रिया, बिना केमो, बिना वेदना असणारा तुकाराम महाराजांच्या गाथेतला दवा वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे हा दवा उपलब्ध आहे. औषधं थोडी कडू आहेत, तुरट आहेत, पण कापाकापीपेक्षा हे नक्कीच चांगले आहेत. म्हणून गरजूंनी या औषधांकडे आपलं मन वळवावं आणि रुग्णांना धीर दिलासा देऊन त्यांना त्यातून बरं करावं. म्हणून ज्यांना कॅन्सर आहे त्यांना सप्तरंगी काढा आहे, त्याचा वापर दिवसातून 4-5 वेळेस करावा. तर ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांच्यासाठी ही रानभेंडी मधात घासून प्राशन केल्यास 3 ते 4 आठवड्यात घशाचा कॅन्सर हा वनस्पती बरा करतो. ज्यांना पोटात गाठी आहेत, मेंदूत गाठी आहेत, किंवा किडनीत गाठी आहेत, किंवा कुठेही शरीरात गाठी आहेत, त्यांच्यासाठी रामबाण इलाज आहे. हे वेखंड आहे, तुम्ही ओळखता वेखंडाला. हे गाईच्या गोमूत्रात घासून, देशी गाईच्या गोमूत्र अर्कात घासून ते जर आपण प्राशन केलं, तथा शरीरबाह्य ज्यांना गाठी आहे त्यावर त्याचा लेप लावला, तथा ज्यांचे हाडं वाढलेली आहेत, काहींना पायाचं हाड वाढलेलं आहे, काहींना कुठले हाडं वाढलेले आहेत, काहींना पायाच्या टाचेचा त्रास आहे, त्यांनी वेखंड गाईच्या गोमूत्रात उगाळून गरम करून तो लेप 3-4 दिवस जर लावला, पायाची टाक भरणं ताबडतोब बरं होती. कुठेही काही रुपयाचं औषध घेण्याची गरज नाही. एवढं सोपा दवा तुमच्याजवळ आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे, हे तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये भगिनींच्या डझनभर औषधं आहेत. ते कोण सांगेल? त्या औषधांचा वापर कसा करावा आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ते जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना सांगावं. हे कळकळीचं निवेदन आहे. आजच्या नव्या भगिनींचं फारसं लक्ष मन लावून अभ्यास स्वयंपाकाकडे नाही. हातात मोबाईल आहेत, समोर TV आहेत, पायात पायतनं आहेत, आणि करायचं म्हणून करायचं आणि खायचं म्हणून खायचं, अशी क्लुप्ती योग्य नाही. तो अन्नपूर्णेचा अपमान आहे. म्हणून आपणा सर्वांना कळकळीचं निवेदन आहे भारतीयांना की आहारशास्त्र, स्वयंपाकशास्त्र हे पाकशास्त्र. पूर्वी आमच्या भगिनी मांडे बनवायच्यात, पुरणाच्या पोळ्या बनवायच्या. आज नव्या पिढ्यांना येतात का? ते शिकवलं जातं का? ही पाककला आहे. आणि अनपढ भगिनी आमच्या अगदी सहज या गोष्टी बनवायच्या. त्या कधी शाळेत गेल्या नाहीत. हा न्याय न्यायचा कुठे आणि सांगायचं कुणाला, हा प्रश्न आहे. यावर खूप तपशिलात बोलणं उचित नाही, परंतु आमच्या जुन्या भगिनींनी नव्या पिढ्यांना हे अवश्य शिकवावं. त्यात काही कमीपणा वाटण्याचं काही प्रयोजन नाही. ही कला आहे.
पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टरांनंतर वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी वास्तुविषयक धोरणात्मक आणि निर्णयात्मक काही विचार जनतेपर्यंत पोचवलेले आहेत. तोडफोड न करता, अनावश्यक खर्च न करता. म्हणून तुमच्या घरात नेहमी आजारपण आहे, कर्जबाजारीपणा आहे, या दोन गोष्टी बऱ्याच घरांमध्ये आहे की ज्यांच्या घरामध्ये बंद पडलेली घड्याळं आहेत, फुटलेली भांडी, तुटलेल्या चपला, फाटलेले कपडे किंवा किचनला काळ्या रंगाचा दगड लावलेला आहे. इथे बसलेल्या ज्या भगिनींच्या किचन ओट्याला कडप्पा तथा काळा दगड लावलेला आहे, त्यांनी हात वरती करावेत, म्हणजे त्यांना एका मिनिटात त्याचं उत्तर मिळेल. धन्यवाद. थोडेसे हात वरती आलेत. त्यांनी घरी गेल्याबरोबर तो किचन ओटा फोडू नका, रुपया खर्च करू नका. त्याला इथे हे जे पिरॅमिडला पांढरा किंवा पिवळा ऑइल पेंट आहे तो आतून बाहेरून द्या, दिसेल तेवढ्या भागाला. त्याला जर पिवळा रंग दिला तर त्याची नकारात्मक ऊर्जा थांबते आणि ज्या ज्या घरात अशी अवस्था आहे तिथे असाध्य आजार, डोक्यावर कर्ज आणि दवाखाना 100% चालू आहे. ही काळ्या दगडावरची रेग आहे. म्हणून आपणाला नम्र निवेदन आहे की या साऱ्या बाबी जनतेपर्यंत चांगल्या भाषेत पोचवा. त्यासाठी ज्ञानदान 1 ते 4 हे ग्रंथ आपल्यात उपलब्ध केलेले आहेत. त्याची पानं चाळली, ते ग्रंथ आपले गुरु आहेत. म्हणून मगाशी सांगितलं, ग्रंथ समजले तर संत आणि संत समजले तर भगवंत. ही जीवनाची तेरीज आहे आणि त्या पद्धतीनं आपण हे शास्त्र जनमानसामध्ये रुजवताना, राबवताना, पोचवताना समाजातले जे घटक आहेत त्यात पहिला घटक शिक्षक आहेत, त्यांच्याकडे मूल्य शिक्षणाचं काम द्यावं. दुसरे डॉक्टर आहेत, आरोग्याचं काम द्यावं. तिसरे इंजिनियर आहेत, वास्तूचं काम द्यावं. आणि इथे आता चौथे घटक आलेले आहेत, त्यांचं नाव आहे कायदेशीर सल्लागार, वकील आणि न्यायमूर्ती. त्यांनी आपला परिचय द्यायचा आहे. समाजामध्ये प्रचंड अनभिज्ञता आहे. अनेक लोक कोर्टाच्या वाऱ्या करतात दर महिन्याला 2 महिन्याला. शहाण्यानं कोर्टात जाऊ नये असं मराठीत म्हण आहे. एक वेळी तुम्हाला वारी त्र्यंबकची परवडेल, पंढरपूरची परवडेल, 4 धाम 8 धामांची परवडेल, कोर्टाची परवडणारी नाही. म्हणून एकाच चक्करमध्ये लोक न्यायालय भरून असणाऱ्या ज्या केसेस आहेत त्यांचा एकाच तारखेला निपटारा करण्याचं सामर्थ्य आमच्या कायदेशीर सल्लागारांचं आहे. म्हणून आपणाला कळकळीचं आणि नम्र निवेदन आहे की आपणाला घरासंदर्भात, शेतीसंदर्भात, सेवा केंद्र संदर्भात, काही केंद्रांना काही लोक बक्षीसपत्र जागा देतात, त्या संदर्भात कायद्याच्या चौकटीत या बाबी कराव्यात, हे कळकळीचं निवेदन आहे. म्हणून या साऱ्या बाबी समाजामध्ये या गोष्टी कोणी सांगत नाही, परंतु या कार्यातून, या 18 विभागातून या कार्याचा दृष्टिक्षेप आणि दृष्टिकोन आणि अंतरंग यातून सांगण्याला एक नामी संधी या सर्व प्रतिनिधींद्वारा आहेत. तर सोबत प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत. त्यांनी परिचय देऊन त्यांच्यासोबत आलेले प्रतिनिधींनी स्वयंरोजगार प्रतिनिधी, पर्यावरणपूरक प्रतिनिधी, गोवंश प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान प्रतिनिधी, युवा प्रबोधन प्रतिनिधी, वेदविज्ञान संशोधन प्रतिनिधी, देश-विदेश अभियान प्रतिनिधी आणि दुर्ग अभियान प्रतिनिधी, हे सुमारे 8 प्रतिनिधी आहेत. आणि हे प्रतिनिधी जनतेत काय काम करतात आणि काय काम करावं सर्वांना बरोबर घेऊन याचा मेळ घालण्याचं काम प्रशासकीय कामकाजातून करताना इथे याज्ञिकी प्रतिनिधींनी वादळ आणि भूकंप थांबवण्याची योजनासुद्धा बिना खर्चानं आणलेली आहे. रुपया लागत नाही. हा मारुती रायाचा ध्वज आहे. या खाली बसून आपण मारुती स्तोत्र तथा लांगुलास्त्र तथा हनुमान चालिसा वाचलं, ते वायुपुत्र आहेत. वादळ 3 मिनिटात थांबवता येतं, पुढच्या अनर्थ होणाऱ्या गोष्टी टाळतात. हे भुवनेश्वरून भुवनेश्वरी यंत्र आणलेलं आहे. आपल्या जुन्या पूर्वजांनी, ऋषींनी
या देशात कधीच भूकंप होऊ नये म्हणून ती योजना ओरिसामध्ये भुवनेश्वरला केलेली आहे. परंतु आता जर तुम्ही भुवनेश्वरला गेलात, बोलण्यासारखं काही राहिलं नाही. तिथे दुर्लक्ष झालेलं आहे. त्या यंत्रदेवतेला तडे पडलेले आहेत. त्यामुळं ही दुर्दशा या देशाची झालेली आहे. म्हणून आपल्या प्रत्येक गावात जर हे यंत्र बसवलं मारुती मंदिरात, गावाचं संरक्षण होईल, पुढचे अनर्थ टळतील. म्हणून सेवेकऱ्यांनी केवळ 3 अध्याय 11 माळीपुरतं मर्यादित न राहता ग्राम अभियान करा, खेड्यात चला, गाडगे बाबांचा, तुकडोजींचा, संत मालिकेचा उद्देश साकार करा, तरच स्वामी महाराज समजतील. अन्यथा स्वार्थी लोकांना समजणार नाही. स्वार्थी सेवा करू नका. पारमार्थिक चिंतन आणि जनतेचं कल्याण ज्या घटकात आहे, ज्या तत्वात आहे, त्याला ग्राम अभियान असं म्हणतात. आता शेवटचा विभाग भारतीय संस्कृती आणि मराठी अस्मिता हा आमच्या माता भगिनींनी जिवंत नव्हे समृद्ध केलेला विभाग आहे. ज्या भगिनी त्या विभागात काम करतात त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन ही भारतीय संस्कृती आणि पुढे न्यावी, समृद्ध करावी, नव्या पिढ्यांना बरोबर घ्यावं. बरेच लोक म्हणतात ही नवी पिढी काही कामाची नाही, हे काही लक्ष देत नाही वगैरे वगैरे. तसं नाही. हा संस्काराचा महिमा आहे. म्हणून संस्कार हे केवळ डोक्यावर न करता अंतःकरणावर करावे लागतात, तर माणसं घडतात. म्हणून इथे आज मोठ्या प्रमाणात ज्या भगिनी आलेल्या आहेत त्या काही हेतू घेऊन आलेल्या आहेत, काही विचारणा स्वामींना करण्यासाठी आलेल्या आहेत, स्वामींच्या कानावर चरणांवर काही गाऱ्हाणी मांडण्यासाठी आलेल्या आहेत. त्यात 2 प्रश्न आहेत. एक कुटुंबातली व्यसनाधीनता आहे आणि 2 डोक्यावर वाढणारं कर्ज आहे. या प्रमुख समस्यांपैकी विवाहात आपण बोललो त्यावर की विवाह लवकरात लवकर जमण्यासाठी काही उपाय दिलेत. त्यात 5 मंगळवार उसाची पूजा आहे, त्यात सप्तशती कशी वाचायची हे दिलेलं आहे. या साऱ्या बाबी विवाह इच्छुकांना आहे, परंतु व्यसनाधीनता आणि कर्जबाजारीपणा या त्याहीपेक्षा गंभीर बाबी आहेत. म्हणून इथे श्रीयंत्र आणि शंकराची पिंड रुद्रयंत्र इथे उपलब्ध आहे. ज्यांच्या घरात जे लोक व्यसनाधीन आहे, धूम्रपी, मद्यपी, मांसाहारी आहेत, त्यांनी शंकराच्या पिंडीवर किंवा रुद्रयंत्रावर पाण्याचा अभिषेक करावा, जे आपण पितो पाणी ते शुद्ध पाणी. आणि ते तीर्थ हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी, मांसाहारी असल्या लोकांना चहातून, जेवणातून पोटात जाईल अशा युक्तीनं आमच्या भगिनींनी द्यावं. तुम्ही बघा महिन्याभरात काय परिणाम होतो. सुंटे वाचून खोकला जाईल आणि तुमचे सदस्य निर्व्यसनी आणि शाकाहारी होते. हा एक कानमंत्र या नव्या वर्षाच्या निमित्तानं मकर संक्रांतीच्या उत्तरोत्तर आपल्याला या सणांचं महत्त्व समजून सांगण्यासाठी याचा उपयोग आपणाला करता येईल, यात दुमत नाही. दुसरा प्रश्न, डोक्यावर वाढणारं कर्ज. उत्तर आहे श्रीयंत्र. आणि त्यासाठीच आपण 21 जानेवारीला वेरूळ या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून, अन्य राज्यातून लाखोच्या संख्येनं भाविक येणार आहेत. तो सोहळा बघायला नव्हे, सहभागी व्हायला. त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे श्रीयंत्र आहे, दाखवत आहेत. या श्रीयंत्रावर कमळ गड्ड्याची माळ अर्पण केलेली आहे. का तर लक्ष्मीचं वाहन कमळ आहे, तेवढी कमळं आपल्याजवळ नाहीत. रोज 108 कमळं कोण होईन. ऐवजी कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात, ती अर्पण करावी. आणि दुसऱ्या हातात तुळस ही भगवान विष्णूंना अतिप्रिय बाब आहे. या तुळशीच्या माळेवर आपण विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेराचा मंत्र म्हणावा. नंतर श्रीसूक्त पठण करावं आणि शेवटी व्यंकटेश स्तोत्र वाचावं. आणि प्रतिपौर्णिमेला एक वाटीभर शेऱ्याचा प्रसाद बनवावा. ही मराठी 5 अध्यायाची पोथी वाचावी.
ज्या भगिनी प्रतिपौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात, कृपया त्यांनी हात वरती करावेत. थोडेसे हात वरती आलेत, पण बऱ्याच अंशी भगिनी नव्या आलेल्या आहेत आज, की ज्यांना सांगणं आवश्यक आहे. हात वरती असणाऱ्या भगिनींनी त्यांना तुम्ही जे करता ते जर सांगितलं तर दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लागली जाईल आणि त्यांच्या कुटुंबाचं भलं होईल. म्हणून हात वर केल्या भगिनींनी त्यांना सत्र संपल्यानंतर अल्प खर्चात असणारा हा सत्यनारायण, गरिबांना परवडणारा सत्यनारायण भगिनी प्रत्येकीच्या घरी स्वतः करतील. नाही तर मुलांकडून वाचून घ्या, ज्या अनपढ आहेत त्यांनी. या साऱ्या बाबी कुटुंबशास्त्र, समाजशास्त्र, चिंतामुक्त जीवन सांभाळण्याला पूरक आहेत. म्हणून खूप बोलणं उचित नाही. आपण गेले काही तासापासून बसलेला आहात. अधिक वेळ बाणाजीराव आपल्याजवळ थांबत नाही, हे मानसशास्त्र आम्हालाही माहीत आहे. परंतु वर्षभरात येणाऱ्या 360 दिवसात सण, वार, व्रत, वैकल्य, देवी, खंडोबा, गोत्र याचा समन्वय विज्ञान आणि अध्यात्म आणि कुटुंब जीवनाशी आहे. तो मेळ घालण्याचं काम भगिनी आमचा वर्ग करत असतो. म्हणून वेळेला विराम करण्यापूर्वी पुनश्च आपणा सर्वांना हे नवीन वर्ष प्रदीर्घ काल सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं, कर्तृत्वाचं जावं असं भारत माता आणि स्वामींना प्रार्थना करून आपण हात जोडून प्रार्थना करू. आणि प्रार्थनेनंतर प्रथम भगिनी वर्ग मौनानं समाधीमठ औदुंबर केवळ वाळसा घालून दरबारात उभ्यानं स्वामींना नमस्कार करतील. नंतर पुरुष वर्ग नंबर 2च्या गेटनं पाठोपाठ येतील आणि मग पुढचं प्रयोजन तथा पुढचे उपक्रम सुरू होतील. अधिक माहिती आमचे प्रतिनिधी आपणाशी संबोधित करतील. म्हणून पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन हात जोडून आपण प्रार्थना करू आणि काही काळ आपण थोडं मौन पाळू. आपण मौन पाळून बघा त्याचे काय परिणाम होतात ते बघा. त्याचे निश्चित परिणाम आपणाला सकारात्मकच होतील यात दुमत नाही. तर आपण हात जोडून प्रार्थना करू आणि हे सत्र या ठिकाणी थांबू. श्री स्वामी समर्थ.